नमस्कार, मी ऋतिका. आज मिसळ बनवणार होते. त्यासाठी मटकी शिजत घातली होती. त्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकून मीठ टाकून छान शिजत घातली. इकडे बाजूला मसाला बनवायला घेतला. मसाला बनवण्यासाठी कांदा कट करून घेतला, तो भाजण्यासाठी ठेवला होता. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळे खडे मसाले आणि तीळ भाजून घेतले होते. कांदा छान भाजत आला की त्यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि टोमॅटोही टाकून घेतला. खडे मसाले छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. नंतर मसाला वाटून छान परतून घेतला. मिसळ बनवून घेतली. नंतर निघालो पोलिओ डोस द्यायला. बाकीची कामं राहिली तरी चालतील, पण हे काम खूप महत्त्वाचं होतं. श्रीला पोलिओ डोस देऊन आम्ही घरी आलो. कामं तर खूप राहिली होती, पण भूक पण लागली होती. मिसळ बघून तर तोंडाला पाणी सुटलं आणि टेस्टला पण खूप छान झाली होती मिसळ. वरतून छान मटकी टाकून घेतली, फरसाण टाकून घेतला आणि कांदाही टाकून घेतला. मस्त एन्जॉय केली आणि नंतर निघालो बाहेर जाण्यासाठी. इव्हिनिंगला आम्ही चाललो होतो हॉस्पिटलला. अहोंची अपॉइंटमेंट होती. आम्ही खाली आलो की तेवढ्यातच पाऊस चालू झाला. थोडंसं तिथंच थांबलो आणि नंतर जायला निघालो. तरी पण पाऊस चालूच होता. जायचं तर खूप दूर नव्हतं, जवळच जाणार होतो, त्यामुळे तसंच निघालो. नंतर वातावरण खूप छान झालं होतं. हॉस्पिटलला पोहोचलो, तिथे चेकिंग वगैरे केलं आणि नंतर घरी परत आलो. असं